तर तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत. शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनीही काल प्रतिक्रिया दिली होती. मात्र आज त्यांनी एक वक्तव्य करत आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी मांडलेलं मत हे वैयक्तिक असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आज अमित शहानी बोलताना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून शरद पवार आहेत असं वक्तव्य केलंय. काय वाटते मला त्या बाबतीमध्ये आता या क्षणी काही बोलायचं नाहीये. आता अमित शहा साहेब बोलल्यानंतर त्याचं मी उत्तर देणं हे तितकं योग्यच वाटत पवार नाही. साहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलंय, कसं पाहता या वक्तव्यात? म्हणजे अमित शहा जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाही, तेवढंच आहे. अमित शहानी जे काही भाषण केलं त्या भाष्यावर मी बोलण्या इतपत आणि ज्यांच्या विरोधात ते भाषण केलं त्या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या 2 जणांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणं उचित नाही. पण अमित भाईंनी ज्यावेळेस एखादी गोष्ट भाषणात बोलली तर ती स्वाभाविकरित्या काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाहीत हे कालही मी स्पष्ट केलं आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे हे मी स्वतः सांगतोय.